नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नेत्यांनी घेतली बघ्याची भूमिका. इंग्रजांना घालवलं तर नरेंद्र मोदी काय चीज. शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल. मनाविरुद्ध बोललं की खोट्या केस टाकून तुरुंगात टाकत असल्याचा पवारांचा आरोप. मणिपूरच्या महिलांवर अन्याय झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का होते. प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल. म्हणाल्या इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 15 मे रोजी नाशिकमध्ये जाहीर सभा. सभेत कांदाफेक होण्याच्या शक्यतेनं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. सभेच्या ठिकाणी खोदले जाणार 6 फूट खोलीचे खंदक. नवनीत राणांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी. काँग्रेसला ओढ देणं म्हणजे पाकिस्तानला ओढ देणं असं विधान केल्याचा काँग्रेसचा राणांवर आरोप. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचं भाकीत झालं जाहीर. यावर्षी पीक जोमात असून त्यांना अतिवृष्टीचा फटका बसेल. राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास. उत्तर महाराष्ट्र केशरी भूषण लहामगे यांची निर्घृण हत्या. भर रस्त्यात कोयत्याने वार करून झाडल्या गोळ्या. इगतपूर तालुक्यातील घटना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. मी मात्र संघर्ष केला आणि यांना पुरून उरलो. अरविंद केजरीवालांची भाजपावर टीका. धीम्या गतीनं गोलंदाजी केल्याप्रकरणी BCCIची ऋषभ पंतवर मोठी कारवाई. एका मॅचसाठी केलं निलंबन. 30 लाखाचा ठोठावला दंड. सरफरोश चित्रपटाच्या रिलीजला 25 वर्ष पूर्ण. या निमित्ताने आयोजित खास स्क्रीनिंगला नरसिउद्दीन शाह, आमिर खानसह चित्रपटाची टीम होती हजर. यावेळी आमिरनं सरफरोश 2 ची घोषणा केली. या बातम्यांसह इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com.